सेवेत कार्यरत आहेत. दोन्ही पोलीस खात्यामध्ये आपली सेवा बजावत आहेत. परंतु क्रिकेटचं हे अविरत स्पंदन क्रिकेटच्या रूपाने नक्कीच या तालुक्यामध्ये एक नावाजलेली टीम आहे चिरवली. आज मात्र त्यांचा खेळ बघायला मिळण्यात काही शंका नाहीये. स्ट्राइकचे सलामीचे फलंदाज प्रवीण फरडे आणि रुपेश फरडे. मी रमेश शिंदे सर यांचं स्वागत करतोय आणि पुढील समालोचने धुरा त्यांच्या हातात देतोय. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद रिकी खाडे सर. प्रवीण फरडे संघाचे कर्णधार सूत्रधार संकल्पक स्टॅकिंग वर आहेत. पहिला चेंडू क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकलून दिलाय. परिणामी एक सिंगल आली. संघाचं खातं उघडलं. म्हटलं जातं रात्र नाही स्वप्न बदल. प्रवीण फरडे संघाचं खातं उघडलं. राइट आर्म ओवर द विकेट. क्या बात है. कार्पेट शॉट. रुपेश फरडे सदरक्षण नायक खल निग्रह नायक पोलीस सेवेत कार्यरत असणारे संदेश स्पोर्ट्स चरवली संघाचे दोनही खेळाडू मैदानावर आज या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL 2020 मध्ये खेळताना दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मार्गदर्शन आहे SK आरस सरांचं. रिवतचा प्रयत्न येतो इसके बाये हात का खेळ है. याच फटक्याची चर्चा मी आणि SK सर व्यासपीठावर करत होतो. प्रवीण फरडे या फटक्यासाठी खऱ्या अर्थानं अतिशय कौशल्यपूर्ण आहेत. स्वप्न नाही रात्र बदलते. दिवा नाही वाद बदलते. मित्रांनो शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहा. कारण नशीब बदलो अथवा नाही बदलोत वेळ मात्र नक्कीच बदलते. ही वेळ येऊन ठेपलेली आहे सकाळच्या वातावरणामध्ये. क्या बात आहे. स्टँड अँड डिस्पॅच. रुपेश फरडे ऑन फायर. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या षटकामध्ये दाखवताना रुपेश फरडे. सकाळ केवळ सूर्योदय नसून याच अंधकार रूपी साम्राज्यावर ईश्वराने निर्माण केलेल्या प्रकाशाचा एक सुंदर दिवा असतो. आणि आज मात्र या दिवसाला वेल बिगन इज हाफ डन करण्यात सिंहाचा वाटा उचलतायत दोनही फलंदाज. 4 चेंडू फेकलेत प्रणिल्याने. वैयक्तिक रुपेश 5 धावांवर खेळतोय आणि प्रवीण फरडे 2 धावा. एकंदरीत चिरवली संघाची धावसंख्या ती धावफलकावर 7 धावा. गुड बॅटिंग. कलात्मक फलंदाजीचं प्रदर्शन यावेळेस मात्र करावं लागेल. राइट अबाउट द विकेट. गोलंदाजी चांगली चालू आहे. तेवढ्याच ताकदीची फलंदाजी चालू आहे. मास्टर माइंड बॅटिंग करणारा फलंदाज रुपेश फरडे. शहापूर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा आपण त्याला खेळताना बघितलेला आहे. संदेश स्पोर्ट्स चिरवली 8 धावा धावफलकावर. दरम्यान यावेळेस चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला होता. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येताना पाहिला. परंतु प्रवीण फरडे कौशल्यपूर्ण फलंदाजी आहे. जवळपास षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संदेश चिरवली संघाची धावसंख्या ती बिनबाद 9 धावा. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावर सज्ज आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. ही मात्र या ठिकाणी आनंदाची वार्ता असेल संदेश स्पोर्ट्स चिरवली संघासाठी. कारण जोपर्यंत चांगले फलंदाज मैदानावर सज्ज असतात तोपर्यंत 7 षटकामध्ये 96 धावांपर्यंत आपण पोहोचू शकता. हे मात्र काल कल्पेश जाधव नावाच्या फलंदाजानं दाखवून दिलं. यस आय कॅन डू इट.
रिवर्सचा प्रयत्न यावेळेस सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, नजाकत भरा स्ट्रोक. प्रवीण फर्डे ऑन फायर. मॅक्सिमम 6 धावा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या. गोलंदाज सचिन आहे गोलंदाजी मार्गवर. मन कवडा फलंदाज म्हणजेच प्रवीण फर्डे. कारण गोलंदाजाचा प्रत्येक चेंडू निरीक्षण केलंय गोलंदाजानं. बदल 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 आणि याच बदलाचं प्रात्यक्षिक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या. तदनंतर मात्र गतीमध्ये थोडं परिवर्तन केले गेले, कारण प्रवीण फर्डे समोर आहे आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना थोडी संरक्षणात्मक गोलंदाजी करावी लागेल. यावेळी संधी असेल. चेंडू पाठून क्षेत्ररक्षक थोडा अंतरावर पाहायला मिळाला. परिणामी सेफ असेल फलंदाज. 2 धावा आल्या. धावसंख्या ती 17 धावा. चांगली सुरुवात या दोन्ही संघाच्या माध्यमातून होताना दिसते. परंतु या 2 षटकाचा जर विचार केला, दुसरं षटक मार्गस्थ आहे. चरवली संघ वर्चस्व गाजवतो या दुसऱ्या षटकामध्ये. बॅकफुटला येऊन यावेळेला चेंडूला दिशा दिली. 2 षटक चेंडूच्या पाठीमागे पाठलाग करताय. चेंडू थांबणार नाही. भगव्या पट्टीला स्पर्श करेल. 4 धावा. चौकार. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. थँक्यू डीजे. धन्यवाद. पूर्णपणे लयबद्धता पाहायला मिळते. फलंदाज प्रवीण फर्डे खूप दिवसानंतर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात, कारण संपूर्ण वर्ष निघून गेलं. कोरोनाचं भयंकर संकट या भारत देशावर आलं होतं, नवे संपूर्ण जगतावर. परंतु त्यालाही न जुमानता क्रिकेटची स्पर्धा अर्थातच SPL 2020 सन्माननीय राम पाटोळे साहेब यांचं आयोजन, सुंदर नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लाख लाख सलाम असेल या नियोजनाला आणि संपूर्ण श्रेय जाईल सन्माननीय राम पाटोळे सर. धावसंख्या ती 25 धावा. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये मार खाताना दिसतोय. प्रवीण फर्डेची बॅट मात्र फिरते. वैयक्तिक 19 धावांवर खेळतोय प्रवीण फर्डे. हो हो, पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. कोणत्या प्रकारची या ठिकाणी धाव नाही. षटक समाप्त. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 25 धावा. संदेश स्पोर्ट्स चरवली. खूप मोठी नावं या खेळामध्ये या संघामध्ये आहेत. आमचे आदर्श आप्पा फर्डे सुद्धा खेळाडू कक्षामध्ये आराम करतायत आणि विशेष म्हणजे या संघाची आधारवड मार्गदर्शक नेतृत्व सन्माननीय SKRS सर सुद्धा खेळाडू कक्षामध्ये आराम करतायत. चरवली एक्सप्रेस सूरज फर्डे. संदेश स्पोर्ट्स चरवली संघ एक मातबर संघ आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये अनेक मोठे संघ आम्हाला पाहायला मिळतील. त्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणजेच राणा स्पोर्ट्स बोरशेती, झेंडा स्पोर्ट्स आडगाव आणि तेवढ्याच ताकदीचा त्यांच्या तुलनेत बसणार चरवली. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्या संघानं गेल्या अनेक वर्षापासून या मैदानावर अस्तित्व ठेवलं, परी वॉरियर्स शेरे संघ. विशेष आम्हाला मान सन्मान अभिमान आहे या प्रत्येक संघाचा. फलंदाजी केली प्रणील यानं 9 धावा खर्च केला. तदनंतर सचिन आला, परंतु प्रवीणनं प्रत्येक चेंडू निरखावून बघितला. 16 धावा. आणि आता मात्र सागरेच्या पहिल्या चेंडूवर रुपेश फर्डे द ब्रँडेड शॉट बॅक. यावेळेस मात्र कॉपी बुक स्टाईलने पुन्हा एकदा सुरेख फटका. स्टँड अँड डिस्पॅच. फलंदाज रुपेश फर्डे.
थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद डीजे. रुपेश फरडे एक्सप्रेस निघाली, रेड सिग्नल लागेल की नाही हे मात्र बघावं लागेल. सागर गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू 12 धाबा. बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट पाहायला मिळाला रुपेश फडे यांच्या बॅट मधनं. तिसरा सुद्धा मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू 1 बाउन्स फरार. समालोचन कक्षामध्ये चेंडू येतोय. रिकी खाडी सर या चेंडूचा सन्मान करतायत. संघर्षमय क्षेत्ररक्षणाची भूमिका, कारण बघायला गेलं तर संदेश फोर्स चरवली संघ एक मातब्बर संघ आहे. 3 चेंडू 16 धावा वसूल करतोय फलंदाज कल्पे रुपेश फळडे. यावेळेस फटका चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होईल. रुपेश फळडे यांच्या खेळीला पूर्णविराम. यावेळेस गोलंदाज सागर यशस्वी ठरला गेलाय, कारण आतापर्यंत मोठी धावसंख्येची स्वप्न उभा करणारा फलंदाज रुपेश फळडे बॅक टू दी डगआउट. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. शिवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. संग थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय राम डिंगोरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. धन्यवाद. SPL च्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. सागरने थोडासा मार खाला या षटकामध्ये, परंतु एक महत्वपूर्ण विकेट रुपेश फळडे. प्रयत्न प्रवीण फळडे. इसी के लिए तो जाने जाते हैं, परंतु यावेळेस मात्र अयशस्वी. म्हटलं जातं मित्रांनो, ऑल गिटार इज नॉट गोल्ड. चकाकणारा सर्व सोनं नसतो. प्रत्येक येणारा चेंडू हा मात्र रिव्हर्सचा चेंडू नसतो. एक वैविध्यपूर्णता पाहायला मिळते गोलंदाजी मधून, परंतु फटका ऑन साइड आहे. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा, चौकार. हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. शिवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वर्षाचा परंपरेचा. धन्यवाद. 3 षटक संपुष्ट येत आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संदेश स्पोर्ट्स चरवली संघाची धावसंख्या ती स्कोअर बोर्डवर पाहायला मिळते 45 धावा. 15.00 च्या सरासरीने आतापर्यंत संदेश स्पोर्ट्स चरवली संघानं धावसंख्या जमवलेली आहे. अर्जुन बांगर, SPL मध्ये आपण पहिली मॅच जिंकलात, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. 3 षटक संपुष्टात येत आहेत. 45 धावा स्कोअर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झालाय रुपेश फळडे यांच्या रूपानं, परंतु प्रवीण फळडे आणि अजित फळडे 2 सख्खे भाऊ मैदानावर आहेत. दोघांमध्ये खूप मोठी क्षमता आहे संदेश स्पोर्ट्स चरवली संघाला सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याची. 3 षटक समाप्त, 45 धावा आतापर्यंत धावफलकावर. मित्रांनो, शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणं हे मात्र क्रिकेटची व्याख्या पूर्ण करून देत असते. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटला येऊन थोडा चेंडूला दिशा दिली, परिणामी एकच सिंगल धाव. हो हो, ऑन साइड खेळून पूर्ण केलाय हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक हजर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, परिणामी 2 धावा. प्रतीक कमबॅक करतो या 3 षटकाचा विचार केला तर. आतापर्यंत प्रवीण फळडेने 4 रिव्हर्स खेळलेत, 1 षटकार मारलाय, 3 चेंडू मिस झालेत. अतिशय
ताबडतोबीची गोलंदाजी, नियंत्रणात्मक गोलंदाजी होते गोलंदाज प्रतीक यांच्या माध्यमातून. कारण 3 चेंडू फेकले, 3 धाबा खर्च केले आहेत. कमबॅक केलं या 3 षटकांचा विचार केला तर. कारण धावता आलेख आहे संदेश पोस्ट चरवली संघाचा. पहिल्या षटकामध्ये 9 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 20 आणि आता मात्र यावेळेस तोच आलेख कमी करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. सौंदर्याने भरलेला फटका कसा असावा याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. या सिरीज मॅक्सिमम 6 धाबा. षटकार चषक हा मोठ्या मानाचा, आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. 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 थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डीजे. खूप सुरेख संगीत आम्हाला ऐकायला मिळतंय आणि खऱ्या अर्थानं याचं कारण म्हणजे सन्माननीय राम पाटोळे सरांनी गेल्या वर्षीची स्पर्धा संपल्यानंतर एक सुंदर सदाबहार गीत या ठिकाणी लागलं जाईल याचं नियोजन केलं आणि बघता बघता ते सुंदर गीत या ठिकाणी ऐकायला मिळालं. धन्यवाद. काहीतरी बदल होत असतो SPL मध्ये. राम पाटोळे सर पुन्हा एकदा फुटवरचा वापर केला होता परंतु व्यवस्थितरित्या चेंडू कनेक्ट झाला नाही. परिणामी एकच सिंगल येईल. परंतु अजित फळडे आणि प्रवीण फळडे 2 सख्खे भाऊ. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आम्हाला 2 सख्खे भाऊ पाहायला मिळतात. कृणाल आणि हार्दिक एका बाजूला, इरफान आणि युसुफ, आणि आज मात्र प्रवीण आणि अजित. राईट आर्म अराउंड द विकेट. जास्त फायदा या चेंडूवर उचलता आला नाही. चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये येताना दिसला. अजित फळडे थोडासा नाराज असेल या फटक्यावर, कारण निश्चितच चेंडू डीप फाईन लेगला जाऊ शकला असता. परंतु मित्रांनो, क्रिकेटच्या इतिहासाला महत्व नाही, क्रिकेटच्या भविष्याला महत्व नाही, क्रिकेटच्या वर्तमानाला महत्व आहे. दरम्यान 4 षटक संपुष्टात येत आहेत. धावसंख्या ती संदेश स्पोर्ट्स चरवली संघाची आतापर्यंत स्कोर बोर्डवर 55 धावा. 10 धावा या षटकामध्ये मात्र खर्च केल्या आणि विशेष फर्स्ट स्लिपच्या जागेवर उभा असलेला क्षेत्ररक्षक कर्णधार बंटी मलपेकर. पर्सनॅलिटी पूर्ण चेंज करून टाकले बंटी मलपेकर यांनी. कारण आपण हेअरस्टाईल जर बघितलं तर मला वाटतं आम्ही समालोचक सुद्धा फिदा झालेला आहोत या बंटी मलपेकरवर. फुलटॉस चेंडू होता, शफल झालेत, कार्पेट शॉट, एकच सिंगल धाव मात्र आली. धावसंख्येची गती जी एक्सप्रेसच्या रूपाने चालली होती तिला मात्र या ठिकाणी थांबवण्याचं काम गोलंदाज सागरने यापूर्वीच्या षटकामध्ये केलं, प्रतीकने केलंय आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव आली. स्ट्रेट ड्राईव्ह, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक हजर असेल तत्पूर्वी एकच सिंगल. अजित फळडे दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रवीणला माहित आहे अजित फळडेची बहुमूल्य विकेट आहे ही. या क्रीजवर खेळपट्टीवर टिकणं महत्वाचं आहे. फुलटॉस चेंडू, यावेळेस नजाकत भरा स्ट्रोक, मैक्सिमम 6 धावा. प्रवीण फळडे पूरी तरह से लय में नजर आते हुए बैट्समैन प्रवीण फळडे कौतुक केलं जाईल. SK आरज यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण आनंद कोणाला होणार नाही. प्रत्येक जण जीवन असो की क्रिकेट, यश कोणाला नको आहे. त्यासाठी मित्रांनो संघर्ष महत्वाची गोष्ट आहे. पाण्यावर बसलेला राजहंस आम्हाला बघायला चांगल्या पद्धतीने वाटतो परंतु त्याचे 2 पाय फायनल सारखे फिरतात हे कोणाला माहिती आहे, ते बघणं गरजेचं आहे. या ठिकाणी संघर्षमय षटकार पाहायला मिळाला परंतु तो मारण्यासाठी जिगरबाज फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज प्रवीण फळडे यांच्या बॅट मधनं मास्टर माइंड बॅटिंग, परंतु यावेळेस चकवा देण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. सेफ असेल फलंदाज, सुरेख यष्टीरक्षण होत आहे कारण त्याच्या पाठीमागे बंटी मलपेकर आहे. तो सर्व खेळाडूंना म्हणतोय भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. बंटी मलपेकर ज्या वेळा टॉस का बॉस मध्ये होते त्यावेळा मात्र अभिमानाने एक गोष्ट सांगितली, आम्हाला आज बोनस पॉइंटने जिंकायचं आहे. मन शुद्ध होतं आणि त्याच शुद्ध मनाने पुढे चालायचं आहे बंटी मलपेकर सरांना.
एक गोड व्यक्तिमत्व आहेत बंटी मलपेकर सर, चांगले क्षेत्ररक्षक कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, यावेळेस फुटबॉलचा पुरेपूर वापर केलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी एक सिंगल काढली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुली कंप्लीटेड. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या 2 स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळाली, तर 65 धावा धावफलकावर आहेत. एसपीएल म्हटले तर आम्हाला असं वाटतं कधी एकदा सकाळ होते आणि कधी आम्ही एकदा मैदानावर जातो. आमचे पाय आपोआप लोहचुंबकासारखे खेचले जातात. बॅटिंग पॉवर प्ले. पाच षटक समाप्त. संदेश स्पोर्ट्स चिरवली संघाची धावसंख्या 65 धावा. आज मात्र एस के सर जर आले तर मात्र एस के सरांच्या बॅटिंग मध्ये थोडासा बदल पाहायला मिळेल यात शंका नाही. कारण थोडासा कान मंत्र आणि थोडं निरीक्षण केलेलं आहे. हो हो, अजित फर्डे बॅटिंग पॉवर प्लेचा घेतलेला निर्णय पहिल्या चेंडूवर यशस्वी करताना क्या बात आहे. फटका ऑन साइड खेळला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला. 4 धावा, 69 धावा धावफलकावर. आज मात्र पूर्णपणे प्लॅनिंगने खेळतात संदेश स्पोर्ट्स चिरवली संघ. कारण त्यांना माहिती आहे 2 वर्ष आपल्या हातून एसपीएल निष्ठून गेली, परंतु या वर्षी मात्र आपलं नाव एसपीएलच्या ट्रॉफीवर कोरायचं आहे आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी चालू आहे संदेश स्पोर्ट्स चिरवली संघाची. परंतु गोलंदाज कोणत्या प्रकारे महत्वपूर्ण योगदान देतील नांदवळ संघ, थोडा संघर्ष करावा लागेल. कारण आपल्या समोर एक मातब्बर संघ आहे, आपण नवीन आहात. मोठ्या खेळाडूंकडे आपल्याला खेळा पाहायला मिळतंय आणि शिकायला मिळतंय. क्या बात आहे, ताकदीचा पुरेपूर वापर, मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. अजित फर्डे. सुनील भोंडुले, मनोहर पाटोले, दोघं लाभलेत मोलाचे स्पॉन्सर. राम पाटोले दादा अध्यक्ष, त्यांनी घेतलंय अंगावर. थँक्यू, तुझे धन्यवाद. निश्चितच एसपीएल अध्यक्ष राम पाटोळे साहेब, जबाबदारीची जाणीव. कारण म्हटलं जातं मित्रांनो, जीवनामध्ये सर्वात अतिशय गोड आणि महत्वपूर्ण टॉनिक असेल ते टॉनिक म्हणजे जबाबदारीचं. एकदा का ते जबाबदारीचं टॉनिक प्यायलो तर मात्र आयुष्यात थकवा येणार नाही. ती जबाबदारी राम पाटोळे सरांनी घेतली. फुलटॉस चेंडू, अजित फर्डे यांच्या बॅटवर लॉलीपॉप चेंडू, षटकार जाईल यात शंका नाही. 6 धावा. जितू पाटोळे उपाध्यक्ष, वैभव पाटोळे सचिव आधार, सुभाष वालिंबे दादा लई खास, सदा पाठीशी असतो खंबीर. आई गावदेवी क्लब करतय हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आई गावदेवी क्लब करतय हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. थँक्यू, तुझे धन्यवाद.
कव्हर स्वीपरला ती गाडी आहे मित्रा, तो आरसा जरा खाली करतो का? मित्र त्या गाडीचा आरसा खाली कर. हा तो डावा आरसा. ओके खाली कर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. उलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंड चेंडू फरार चौकार. 4 धावा. गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. धन्यवाद. आपण सरासरीचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 20, त्यानंतर 10 आणि आता मात्र 6वं षटक मार्गस्थ आहे. 20 धावा तर आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या अतिशय बाहेर खराब गोलंदाजी. SPL मधील सुरेख प्रदर्शन ही मॅच संपल्यानंतर पाहायला मिळेल. अर्थातच राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि झेंडा स्पोर्ट्स अडगाव दोनही संघाचे संघनायक सज्ज व्हायचा आहे. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस का बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. अजित फर्डे काय कमालीचं प्रदर्शन करतोय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर जाण्यापूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अजित फर्डे चेंडूने उंची गाठली, परंतु मला वाटतंय 1 फूट चेंडू मागे राहिला. परिणामी सुरेख शेल. अजित फर्डे बॅक टू द पॉइंट. लाखाची टीम बक्षीस आज ठेवली याव स्पर्धेनं. भारी चौकार आणि षटकार संघ लढती एक दुटीनं. लाखाची टीम बक्षीस आज ठेवली याव स्पर्धेनं. विकास फर्डे मैदानावर दाखल झालाय, परंतु आज मात्र सलामीचा फलंदाज SK आरस सर काहीशी प्लॅनिंग अवस्थेमध्ये आहेत. कारण जे सलामीला यायचे ते मात्र 2-3 गडी बाद झाल्यानंतर सुद्धा अजूनही खेळाडू कक्षामध्ये आहेत. नांदवळ संघाचं शेवटचं षटक. गोलंदाज राहुल. विकास फर्डे स्ट्रायकिंग वर आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. कलात्मकरित्या आतापर्यंत गोलंदाजी झाली, परंतु धावा मात्र आल्या. हो शफल होऊन यावेळी चेंडूला दिशा दिली. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, झेल सुटला. परिणामी 2 धावा. मित्रांनो, क्रिकेट असो की जीवन, चुकला तर परिणाम भोगावे लागतील. चुकीला माफी नाही. प्रवीण फर्डे वैयक्तिक 41 धावांवर खेळतोय. 9 धावा अवघ्या अर्धशतकापासून दूर. मुन्ना पठाण सर, क्वालिफाईड अंपायर सावंत सर आणि व्यासपीठावर खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन झालं, राम डिंगोरे सर, कौतुक असेल होत असते. क्या बात आहे. सुरेख फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा एक सौंदर्यपूर्ण फटका येतोय. 4 धावा. विकास फर्डे गेल्या वर्षीच्या क्रिकेट पर्वामध्ये थोडीशी विश्रांती घेतली, परंतु त्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा संदेश स्पोर्ट्स चरवली संघाचा वाघ या ठिकाणी जागा झालाय विकास फर्डे यांच्या रूपानं. स्कोरबोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळाली तर 92 धावा आतापर्यंत जमलेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं 100 पूर्ण होतील यात शंका नाही.
परंतु याच शंकेचं जर निरसन नांदवळ संघानं केलं तर मात्र विकेट घ्याव्या लागतील आणि या धावसंख्येची गती थांबवावी लागेल. यापुढील होणारी बिग फाईट राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि झेंडा स्पोर्ट्स आडगाव दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. बोरशेती संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ कर्णधार राजेश मडके सर, आपण कुठे असाल? तीन चेंडू फेकले बॅक टू बॅक, दोन चौकार आलेत विकास फड यांच्या बॅट मध्ये. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्येची गती पाहायला गेली 96 धावा. हो हो हो, थोडस कमबॅक केलं, गतीमध्ये परिवर्तन केलं. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. आयुष्यभर संघर्ष करत राहा, कारण नशीब बदलो अथवा नाही बदलोत, वेळ मात्र नक्कीच बदलते. 4 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. 11 धावा खर्च केले आहेत. गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय, परंतु धावसंख्येची गती मात्र वाढत आहे. ज्या पद्धतीने एखाद्या समुद्राला भरती यावी आणि समुद्राच्या लाटा आसमंताला भिडाव्यात, त्याच पद्धतीने धावसंख्येची गती 97 पर्यंत येऊन थांबली. बघूया, 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रवीण फळडे, ओ हो, या 6 धावा संघाच्या खात्यामध्ये कनेक्ट केल्या जातील. 100 पूर्ण होत आहे. धावसंख्या पाहायला गेली तर संदेशपूर चरवली संघाची 103 धावा. संघ लढती एकजुटीनं, विषय बनलाय चर्चेचा, साऱ्यांच्या आवडी निवडीचा विषय बनलाय चर्चेचा. संदेश स्पोर्ट्स चरवली संघाची धावसंख्या आहे 103 धावा. वैयक्तिक 47 धावांची खेळी, वादळी तुफानी खेळी करतोय प्रवीण फळडे. शेवटचा चेंडू शिल्लक. 3 धावा जर आल्या तर मात्र प्रवीण फळडेचं अर्धशतक कंप्लीट होईल की नाही. एकशे 3 धावा धावपलकावर, आणि मला वाटतंय एक सिंगल आली. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 51 धावा वैयक्तिक. सुरेख फलंदाजी प्रवीण फळडे सर, व्यासपीठाकडे बघून आपली बॅट आपण हवेच्या दिशेला झुळकावायची आहे. क्या बात आहे, लाजवाब प्रदर्शन, अप्रतिम प्रदर्शन होत आहे प्रवीण फळडे. आज मात्र खऱ्या अर्थानं प्रवीण फळडे गेल्या अनेक वर्षाचा अनुभव या मैदानावर उतरवताना जवळपास धावसंख्येची गती पाहायला गेली 107 धावा आणि 108 धावांची गरज नांदवल संघाला. बंटी मलपेकर सर, क्रियेविना वाचाळता व्यर्थ असते. आज मात्र या ठिकाणी करावं लागेल, प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. डू ऑर डाय. तदनंतर आवाज ऐकूया आमचे प्रोफेशनल सहकारी समालोचक जगदीश तारमळे. थँक्यू व्हेरी मच. आडगाव संघाचा कर्णधार, आडगाव संघाचा कर्णधार आणि बोरशेती संघाचा कर्णधार. या ठिकाणी बोरशेती संघाचा कर्णधार उपस्थित आहे. झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. आडगाव संघाचा कर्णधार क्षेत्ररक्षण लावून घ्या चरवली संघ आणि फलंदाज पाठवून द्या नांदवळ संघ. ओव्हर टू जगदीश तारमळे.
आडगाव संघाचा कर्णधार. यानंतरचा होणारा सामना राणा स्पोर्ट्स बोरशेती वर्सेस झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ. धन्यवाद. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग सन 2020 या स्पर्धेमध्ये 5व्या दिवसामध्ये मी समालोचक जगदीश तारमळे आपला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्या टीव्ही समोर आणि आपल्या मोबाईल हँडसेटवर जे सर्व आमचे लाडके मायबाप प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेतात त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. जाऊयात मैदानाच्या दिशेला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण साखरपाडा मैदानावर रंगणारा क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्या समोर पाहतोय. सामना इथे पण पाहू शकाल. संदेश स्पोर्ट्स चेरवली विपक्ष एकविरा क्रिकेट संघ नांदवळ. चेरवली संघाने प्रथम नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टार्गेट सेट केले. त्या ठिकाणी तब्बल 107 धावांचं हे टार्गेट या ठिकाणी चेस करायचंय. बॅटिंग करत असताना एकविरा क्रिकेट संघ नांदवळ संघाला एकच सांगेन, जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. मन के हारे हार और मन के जीते जीत. मनामध्ये आत्मविश्वास असला, इच्छा प्रबळ शक्ती चांगली असली आणि प्रयत्नांची त्याला जोड असली तर मात्र तुम्ही कोणत्याही मैदानावर कोणत्याही खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष नक्कीच करू शकता. एक महत्वपूर्ण निर्णय या दोन्ही संघनायकांच्या पर्यंत आधी पोहोचवते. पहिला बॉल पडण्याच्या आत माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. चेरवली संघाचा कॅप्टन आणि नांदवळ संघाचा कॅप्टन एक महत्वपूर्ण नियम तुमच्या समोर मांडतोय. ऍक्च्युली ही संपूर्ण स्पर्धा इंटरनॅशनल रूल नुसार चालली आहे. बॉल टाकायचा नाही माझा नियम तुम्ही पहिला लक्षात घ्यायचा आहे. संपूर्ण स्पर्धा इंटरनॅशनल रूल नुसार चालली आहे, परंतु एक निर्णय इथे फक्त कमिटीचा या मैदानामध्ये आपण पाहतोय. अदरवाईज सगळे निर्णय हे इंटरनॅशनल रूल नुसार चालते. तो निर्णय असा आहे की जर गोलंदाजाने बॉल टाकला आणि जर फलंदाजानं तो बॉल डॉट होऊन विकेट किपरच्या हातात गेला तर धाव मिळणार नाहीये, परंतु जर फलंदाज धावायला निघाले तर ते धावचीच्या स्वरूपात बाद दिले जातील. लक्षात घ्यायचंय. जर कलेक्ट केला बॉल विकेट किपरने तर तुम्हाला धाव मिळणार नाहीये, परंतु जर फलंदाजाने आपली जागा सोडली आणि त्याला जर धावचीच्या स्वरूपात पकडलं तर मात्र तो बाद होऊ शकतो. हा नियम सर्व संघनायकांनी लक्षात घ्यायचा आहे. सचिन आणि बंटी. पहिलाच बॉल ओव्हर पिच. वेग पाहायला मिळाला यावेळी गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. चांगली सुरुवात. टार्गेट आहे तब्बल 107 धावांचं आणि या मॅच मध्ये इथे चांगली कामगिरी करावी लागेल. आक्रमकता दाखवावी लागेल. अटॅकिंग क्रिकेट इथे खेळावं लागेल. ज्या पद्धतीनं अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं संदेश स्पोर्ट्स चेरवली संघाच्या माध्यमातून. गतवर्षी रनरअप म्हणून या मैदानावर या संघानं खूप चांगली कामगिरी केली. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. 2019 टायटल रनरअप म्हणून या संघाच्या नावावर आपण पाहू शकाल संदेश स्पोर्ट्स चेरवली. एक परफेक्ट टीम. चांगली गोलंदाजी. अटॅकिंग क्रिकेटर त्यासोबतच संयमी देखील क्रिकेटर आहेत या संघामध्ये. एकंदरीत गुड शॉट. इनफिल्डच्या वरून केले. बॉल निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटी मलपेकरच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवर फेस करत असताना हा एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. धन्यवाद. 4 धावांनी धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 5 धावा.
सूरज फर्डे शिरवली एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो. खेळाडू बॅकफुटला गेले. वॉट अ शॉट. गॅप मधनं हा बॉल काढलाय. बॉल निघून जाईल. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं एक तंत्र, क्रिकेटचा नजाकत भरा स्ट्रोक. बॅट्समन बंटी मलपेकरच्या बॅट मधनं एक देखना फटका. चौकार. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. थँक्यू डीजे. बंटी मलपेकर एक मोठं नाव इथे खूप चांगले बॅटिंग आता करतोय. सर 2 चौकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळेल. हा फटका देखील ऑन साइडला. यावेळी डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. रुपेश फर्डे त्या ठिकाणी वन बाउंड चेंडू कलेक्ट करतात. अगदी सहजरित्या चेंडू फेकलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. 2 चेंडूवर 2 मोठे फटके. आक्रमकता पाहायला मिळेल. त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट करतोय. संयम देखील दाखवलाय. आक्रमकता आणि संयम यांचा मिलाप यावेळी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो बंटी मलपेकरच्या माध्यमातून. शफलून ऑन साइडला गुड स्ट्रोक. इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेचा लाभ इथे उठवतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन सचिनच्या बॅट मध्ये देखील एक चांगला स्ट्रोक. चौकार. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून थँक्यू. चौकाराच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावर 15. पहिल्या षटकामध्ये धावगतीचा जर विचार केला तर खूप चांगली धावगती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती. आणि एकविरा क्रिकेट संघ नांदवड या संघाच्या माध्यमातून गतवर्षी या संघाला मी या मैदानावर पाहिलं होतं. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून रुपेश शेरे याने संपूर्ण संघ बांधला. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता त्यावेळी थोडंसं जड असतं, कारण संपूर्ण चांगल्या टीम समोर तुम्हाला मॅचेस खेळाव्या लागतात. त्यामध्ये एक्सपिरियन्स नसतो. तरी देखील या संघानं गतवर्षी चांगली कामगिरी केली. परंतु क्रिकेटमध्ये फिटनेस फार महत्वाची असते आणि कधी कधी एखाद्या संघाचा एखादा स्टार गोलंदाज इंटरनॅशनल देखील आपण पाहू शकतो फिटनेसमुळे एखादा महत्वाचा सामना तो मुकतो आणि त्यामुळे मात्र त्याचा इथे मी म्हणेन गैरफायदा संघाला होतो. आणि इथे तेच पाहायला मिळालं. एक महत्वपूर्ण खेळाडू, ज्या खेळाडूनं नांदवड गावाला क्रिकेटचं स्वप्न दाखवलं, आपण देखील क्रिकेट खेळू शकतो हे विश्वास त्याने जागवला, तो खेळाडू मात्र इंजर्ड झालाय आणि त्यामुळे मात्र कुठेतरी बॅकफुटला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो नांदवड संघ 2 सामने ते पराभूत झालेत. तिसरा सामना मैदानाच्या मध्ये खेळत आहेत. गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली. तब्बल 107 धावांचं लक्ष ठेवलं आणि इथे मात्र बॅटिंग करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये सकारात्मक पावलं उचलली जात आहेत त्या दोन्ही फलंदाजांकडनं. एसके हा बॉल अक्रॉस द बॅटने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. थोडस तो देखील तिथे सावरता आला नाहीये स्वतःला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकत नाहीये. मास्टर माइंड ऑफ शिरवली म्हणून ओळखला जातो हा खेळाडू. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर एक सिंगल, दुसरा बॉल डॉट. स्कोर कार्डवर धावा संख्या स्थिरावली. स्कोर कार्डवर धावा संख्या 16 ऑन अ स्कोरबोर्ड. हा फटका ऑन साइडला. इथे मात्र या आधीचा फटका ज्या प्रकारे खेळत होता तिथे मात्र यशस्वी झालाय. बॅकवर्ड स्क्वेअरला थोडस स्लोवर वन बॉल जातोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करतात. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. बिग फाईट मॅच. झेंडा स्पोर्ट्स अडगाव विपक्ष राणा स्पोर्ट बोरशिती. वॉट अ मॅच. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा बॉल बॅकफुटला गेले, कट केला. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. तिसरा, चौथा, 5व्या प्रयत्नात अप्पा फड्डेच्या माध्यमातून झेल फिनिश केला जातोय. फलंदाज सचिनला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का लागतोय या एकविरा क्रिकेट संघ नांदवड संघाला. लाख लाखाची टीम बक्षीस आज ठेवली याव कर देन. मारी चौकार आणि षटकार संघ लढती. धन्यवाद. कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये. धावा संख्या स्थिरावली आहे. या षटकामध्ये धावगतीवर अंकुश लावण्यात यश आले गोलंदाजाला. स्कोर कार्डचा विचार केला तर आतापर्यंत धाफेकर धावा पाहायला मिळतात त्या 18 धावा.
मॅच सुरू करायची आहे. अडगाव संघ स्पर्धेचा नियम आहे, इनिंग समाप्त होण्याच्या आत तुम्हाला टॉस साठी यायचं असतं आणि इथे दुसऱ्या इनिंगचे 2 ओव्हर झालेत. पहिल्याच मॅचला पॅनल्टी दिली होती एका ओव्हरची पहिल्या सामन्याला, त्यामुळे मात्र आता आयोजक तुमचा काय निर्णय घेतील ते, कारण 2 ओव्हर झाले तरी देखील तुमचा कॅप्टन अजून टॉस साठी इथे आलेला नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला राणास्पोर्ट बोरशिटी संघाचा संघनायक ऑलरेडी इथे उपस्थित होता. 2 षटकं झाली आहेत आणि इनिंग होण्याच्या आतमध्ये यायचं असं हा नियम आहे. या स्पर्धेचे प्रत्येक नियम तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत, आयोजकांशी तुम्ही चर्चा करायची आहे. दरम्यान मी जातोय धावा संख्या दाखल पाहायला मिळते 18 धावा, षटक संपन्न झाले 2. या ओव्हर मध्ये खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना एसकेच्या माध्यमातून 107 टार्गेट 3 धावा देत एक महत्वपूर्ण यश त्यांनी संपादित केलं या ओव्हर मध्ये. रुपेश फर्डे येतात गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 30 घेऊन. अजूनही अडगाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला नाहीये. चला टॉस सोडून घ्यायचा. स्कोर कार्ड वर संख्या 18 ऑन स्कोर बोर्ड. आडगाव संघाचा कर्णधार आणि या ठिकाणी बोरशेती संघाचा कर्णधार उपस्थित आहे. टॉस होतोय, रामजी पाटोळे यांचे शुभ हस्ते. टॉस होतोय बोरशेती आणि आडगाव संघाच्या दरम्यान, की या ठिकाणी बोरशेती संघ टॉस विन होतोय. आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. नक्कीच आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिला सामना आपण जिंकला, अतिशय सुरेखरित्या फलंदाजी केली. आडगाव संघ एक तगडा संघ समोर आहे, परंतु आपण सुद्धा विजयी सुरुवात केली. किती धावांपर्यंत आपण रोखू शकता? आडगाव समोर खेळताना आम्ही आडगाव संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आमचा मानस असेल. 70 ते 80 धावांच्या आतमध्येच त्यांना रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच बोरशेती संघानं विजयी सुरुवात केली. एक मोठा संघ समोर आहे. आडगाव संघ सुद्धा, आपण सुद्धा या तालुक्यातील एक मातब्बर संघ आहात. प्रथमतः आपल्याला फलंदाजी करायची. किती धावांपर्यंत आपण मजल मारू शकता? 80 ते 90 धावांचा आमचा टार्गेट असेल बोरशेती संघाला रोखण्यासाठी. नक्कीच 80 ते 90 धावांचा टार्गेट. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. बेस्ट ऑफ लक फॉर द गेम. नक्कीच वळूया सामन्याकडे. जगदीश सर. दोन चौकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. बॅटिंग करताना बंपेकरच्या बॅट मधनं खूप चांगली फलंदाजी तो करतोय या मॅच मध्ये. फुल टॉस, परंतु प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्ट करू शकले नाहीत. डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवर धावा संख्या 28, 107 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचंय. एक मोठी मॅच आपल्या समोर रंगणार आहे. झेंडा स्पोर्ट्स अडगाव विपक्ष राणा स्पोर्ट बोरशेती. टॉस जिंकला बोरशेती संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, परंतु जाव्यात मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. संदेश स्पोर्ट्स शेरवली विपक्ष ऐक्विरा क्रिकेट संघ नांदवळ. बंटी मलपेकरनं आतापर्यंत 7 चेंडू फेस केले, त्यामध्ये 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. 7 बॉलमध्ये 19 धावांची एक बहरदार इनिंग तो आपल्या संघासाठी त्याने आतापर्यंत साकारली आहे. राउंड विकेटने रुपेश फर्डे. ओव्हर पिच बॉल उंच खूप आहे. डिस्टन्स कव्हर करेल का? यस, इट्स अ मॅक्सिमम. सूरजला बीट करून बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ठेवलाय SPL नावाचा, आज शेंदूरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा.
थँक्यू डीजे. षटकाराच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या धावफलकावर तब्बल 34 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा सन्माननीय जय पवार सर आमच्यापर्यंत पोहोचवतात. माहिती आहे इथे नांदवड संघाला की अटॅकिंग क्रिकेट आपला खेळायचा, तो सातत्यानं मात्र बॅटिंग पॉवरने कंटिन्यू केलाय. तब्बल 4थ्या ओव्हरमध्ये 34 धावा. चेरवली संघ प्लीज विनंती आहे थोडस फास्ट खेळा मित्रांनो. चौतीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक, बॅटिंग पॉवर प्ले षटक 30 सेकंदाच्या बाहेर फक्त 3 खेळाडू आपण पाहू शकाल. इथे हे महत्वपूर्ण षटक मास्टर माइंड ऑफ चिरवली SK सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला पास पण बंटी मलपेकर ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 चौकार. आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल या खेळाडूचा. 7 बॉलमध्ये 19, कमी बॉलमध्ये जास्त धावा ज्यावेळी एखादा फलंदाज करत असतो आत्मविश्वास त्याचा दुणावत असतो. संघ थोडंसं अडचणीत आहे आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये एक महत्वपूर्ण इनिंग तो इथे साकारतोय. स्टान्स पहा थोडस आधी शफल होऊन राहतात उभे. एक वेगळा स्टान्स पंटीच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतोय. SK ओव्हर द विकेटने बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता. टॉप एज शॉट फाइंडिंगला एक चांगला झेल. फलंदाज बंटी मलपेकरला माघारी परतावा लागेल. बिग विकेट. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतात SK. हा बॉल अक्रॉस द बॅट डाऊन साइडला केला. गॅप मधून बॉल काढला अलॉंग द कार्पेट. डीप क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पुढे सरसावलेत. बॉलची फेकी करतात तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर कार्डवर धावा संख्येचा विचार केला जातो परंतु 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 36. ऑन साइडला चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये बॉल जातोय. दी बॅकवर्ड स्वेल एक सीमारेषेकडे खूप वेगानं 2 खेळाडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. स्कोर कार्डवर धावा संख्या 40 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. एक चांगली धावगती राखली आहे एकविरा क्रिकेट संघ नांदवड संघाने. बॅकफुटला गेले इनफिल्डच्या वरून. वॉटर स्ट्रोक. एक देखना फटका. तंत्रशुद्ध फलंदाजी चौकार. सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आई गावदेवी क्लब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. अतिशय देखना फटका होता. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका, मंत्रमुग्ध करणारा फटका. असे फटके पाहणं क्रिकेटमध्ये एक पर्वणी असते प्रत्येक प्रेक्षकासाठी. 4 धावा. गती यावी दिली परंतु तिथे देखील एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कॅच ड्रॉप केली जाते. जीवदान दिलं जात आहे आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मिसफिल्ड थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि या 2 बरोबर स्कोर कार्ड पुढे शकतो. धावा संख्या धावफलक 46. ज्या प्रकारे फलंदाजी नांदवड संघ या मॅच मध्ये करतोय, या आधीच्या 2 मॅचच्या कंपॅरिझन मध्ये दर्जेदार फलंदाजी. या आधीच्या 2 मॅच मध्ये त्यांची फलंदाजी इतकी चांगली झाली नव्हती, धावा होत नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतोय नांदवड टीम. आतापर्यंत धावा संख्या धावफलकावर 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 46. गुड बॅटिंग.
स्विच इट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हरचा तिसरा चौकार. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय थँक्यू डीजे. अर्धशतक कंप्लीट होते. 50 धावा तब्बल. अजूनही चौथं षटक इथे प्रगतीपथावर असताना या षटक संपन्न झाले. आमचे स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. षटक क्रमांक संपन्न झाले 4. धावसंख्या अर्धशतक इथे कंप्लीट केले. 50 धावा. वॉट अ बॅटिंग. खूप दर्जेदार इनिंग इथे साकारतात या दोन फलंदाज प्रणील आणि त्याच्यासोबत त्याला चांगली साथ देतो हरिश्चंद्र. 57 धावांची आवश्यकता. 18 बॉल 57 ची आवश्यकता. आणि कालच्या दिवसामध्ये ज्यावेळी शेही संघाला 18 बॉल 57 धावा हव्या होत्या त्या मॅच मध्ये शेही संघ जिंकला होता. 18 बॉल मध्ये 57 त्यांनी चेस केल्या होत्या. इथे त्या प्रकारे कामगिरी करू शकेल का एकविरा क्रिकेट संघ नांदवळ आणि एक मोठा इतिहास या मैदानावर करू शकेल का यावर लक्ष असेल. चला बी फास्ट प्लीज. शेरवली टीम विनंती आपल्याला मॅच सुरू करायची आपण. इस अडगावची प्लेइंग 11 आमच्यापर्यंत इथे पोहोचली आहे. बोरशेतीची प्लेइंग 11 अजून पोहोचली नाहीये. येस, दोन्ही संघाच्या प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचलेत. नक्कीच. तरी पण जर तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये काही चेंजेस करत असाल तर नवीन प्लेइंग लिस्ट तुम्हाला द्यावी लागेल. लक्षात घ्यायचं प्रत्येक संघासाठी सूचना. जपात मॅचच्या दिवशीला 18 बॉल 57 ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट खेळतात. ऑन साइडला डिफेन्स क्षेत्ररक्षक आहेत रुपेश. चांगलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमात एकच धाव इथे मिळते. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. इथून देखील एक हीच आक्रमक इनिंग त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना हरिश्चंद्र आणि प्रणीलला प्रणीलच्या बॅट मध्ये आतापर्यंत 3 चौकार आपण पाहिलेच. क्षमता ही या खेळाडूकडे. गोलंदाजी मार्कवर सचिन येतात. डावखुराचा आता गोलंदाज. हा बॉल गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर 1 बॉल होता. पूर्णपणे बीट झालेत बॉल. यष्टांचा वेध घेतोय फलंदाज प्रणील. माघारी परततोय. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. शिवरायानं करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग. धावसंख्या धाफळगावर आपल्याला पाहायला मिळते 51 धावा. विजयासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. आणि येस, तिसऱ्या पंचांकडे नक्कीच पंचांनी बोट दाखवला. ऍक्च्युली एक्झॅक्टली घडलं काय या बॉलवर ते चेक करण्यासाठी आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहतील. आमची टेक्निकल टीम देखील सज्ज आहे. एक्झॅक्टली या बॉलवर घडलं काय. येस, बोल्ड झाला फलंदाज त्रिफलाची बाद होतोय. या ठिकाणी प्रणील माघारी परततोय. 51 धावा संख्येवर लागणारा हा तिसरा धक्का. धावसंख्या दाफळगावर 51-51. नवीन फलंदाज संदेश थोडासा शांत झाला या ओव्हर मध्ये खेळ. 18 बॉल 57 ची आवश्यकता होती.
दोन चेंडू खूप चांगले हाताळले त्यावेळी गोलंदाज सचिन. हा बॉल इथे पंच बीमरचा घोषित करतात. ऑन साइडला गॅप मध्ये मिसफिल्ड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. याच चषकानं शिवरायानं करी ती वंदन, मग सारे खेळाती जिद्दीनं वर्षाचा परंपरेचा चषक. थँक्यू. बीमर बॉल वेस्ट आहे, पंचांनी पाहिलं. फ्री हिट देखील राहील. कंटिन्यू पुढच्या बॉलवर. एकंदरीत 5 धाव्या बॉलवर मिळत्या. स्कोर कार्डवर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते, ती आमचे स्कोरर सांगतायत. 56 धावा, 56. विजयाचा सुगंध अजूनही आहे या मॅच मध्ये एकविरा क्रिकेट संघ नांदवड संघाला, परंतु आपला स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवावा लागेल. स्वतःचा आत्मविश्वास या ठिकाणी जागा करावा लागेल. फ्री हिटचा बॉल एज लागते, परंतु इथे विकेट होऊ शकत नाहीये. एक्झॅक्टली काय घडतंय? नॉस्ट्रकेनचा खेळाडू अर्धा क्रीजवर गेला होता, परंतु कॅच पकडल्यानंतर शॉट फेकला खेळाडू असं वाटलं की हा फलंदाज बाद आहे, परंतु त्याच्या असं लक्षात नव्हतं की हा बॉल फ्री हिट देखील आहे. 56 धावा, 56. फटका हवेत इनफिल्डच्या वरून खेळला. 2 खेळाडू येतात बॉलवर. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड अँड बिटवीन द विकेट. 2 बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या लगावते आतापर्यंत 58 धावा, 58. अक्रॉस द बॅटने ऑन साइडला अतिशय चांगला फटका. या मॅच मध्ये अजून एकविरा क्रिकेट संघ नांदवड संघ संघर्ष करतोय आणि हा संघर्ष षटकार. मोठ्या मानाचा वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक. थँक्यू. 64, 64 धावा कम्पेअर टू लास्ट टू मॅचेस. या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी बॅटिंग करत असताना नांदवड संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गुड बॅटिंग, 64 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. या ओव्हर मध्ये खूप सारा धावा इथे खर्च केल्या जातात गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन कट केलाय. ऑन साइडला ऑन ड्राइव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहेत रुपेश. आउटफील्डचा एक चांगला खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं. फिकी होते तोपर्यंत मी तिथे 1 धाव. षटक संपन्न झालं या ठिकाणी. क्रमांक 5 आणि धावसंख्या दाफळकरला पाहायला मिळते 65 धावा. विजयासाठी चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि या 12 बॉल मध्ये इथून बनवायचे ते आतापर्यंत 41 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 15. दुसरं षटक जर पाहिलं तर त्या षटका व्यतिरिक्त प्रत्येक षटकामध्ये धावगती खूप चांगला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये 15, दुसऱ्या ओव्हर मध्ये 3, तिसऱ्या ओव्हर मध्ये 16, चौथ्या ओव्हर मध्ये 16 आणि या 5व्या ओव्हर मध्ये 15. एकही गोलंदाज इथे मात्र SK सरांच्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी करू शकला नाहीये. सूरज म्हणतो इथे पुन्हा एकदा. सूरजला इथे संघनायकाने पाचारित केलंय गोलंदाजीसाठी. 12 बॉल 41 ची आवश्यकता आहे. हा बॉल अक्रॉस द बॅट ऑन साइडला लॉंग द कार्पेट केतात क्षेत्ररक्षक आहेत रुपेश. वेगाने बॉलवर 1च धाव इथे मिळते. या षटकामध्ये 1 ते 2 मोठे हिट येणं गरजेचं असेल नांदवड संघाच्या दृष्टिकोनातून, परंतु फाईट खूप चांगली दिली. एक बलाढ्य संघाला खूप चांगली फाईट इथे पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल अलॉंग द कार्पेट खेळतात. बॉल मागे जातोय. इथे वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू आहेत. फेक होईल आणि मी इथे फक्त 1च धाव. चांगलं षटक इथे सूरजच्या माध्यमातून. एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे या संघाचा आणि या ओव्हर मध्ये एक स्ट्रॅटेजी आहे की या ओव्हर मध्ये सूरजने धावा कमी देणं आणि शेवटच्या गोलंदाजासाठी खूप जास्त धावा ठेवणं आणि त्याच गेम प्लॅनिंगच्या नुसार सूरजने इथे षटकासाठी बोलवलंय संघनायकानं. हवेत उंच कॅचची अपेक्षा आहे ती नक्कीच असेल खेळाडूला. येस, इट इज आउट. फलंदाज बाद. SPL नावाचा. आज शेंदुरून गावाने चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावाने चषक ठेवलाय SPL नावाचा. धन्यवाद. 67 धावा, 67 रन्स ऑन बोर्ड. 30 धावांच्या फरकाने जर चेरवली संघ जिंकला तर बोनसने जिंकू शकेल, लक्षात घ्यायचंय. आणि धावसंख्या झाली आतापर्यंत 67. विजयासाठी अजूनही
39 धावांची आवश्यकता. 41 धावांची, माफ करा. जर 11 धावा डिफेन्स केला तर मात्र बोनसने विजय होऊ शकतो तो संदेश स्पोर्ट्स शिरवली संघ. वॉट अ स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर बॉलला पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. स्कोर कार्डवर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 71 धावा, 71 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजून एक चांगला स्ट्रोक त्याच दिशेला खेळतात. प्रवीण पाटला करतात. गुड फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्यात यश आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण चेंडू खूप वेगाने आला होता. या ग्राउंडची आउटफील्ड देखील खूप फास्ट आहे आणि या डबल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धावा संख्या 73 धावा जमवण्यात यश आलंय. गुड बॅटिंग. मागच्या 2 मॅचच्या कंपॅरिझन मध्ये या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग नांदवळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल उंच हवेत. प्रवीण येतात बॉलवर. कॅच ड्रॉप केली जाते. एफर्ट्स खूप चांगले. प्रयत्न मी म्हणेन खूप चांगले होते. प्रयत्न नक्कीच अपयश आलं, परंतु एफर्ट्स मॅग्निफिसंट होते. षटक संपन्न झालंय. स्कोर कार्ड वर धावा संख्या 75 धावा दाफळकरला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल शिल्लक विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 2 जर रन डिफेंड केले या गोलंदाजाने तर मात्र बोनसने विजय होऊ शकतो चेरवली संघ. पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. विजयासाठी 5 बॉल 32 ची आवश्यकता. जवळजवळ औपचारिकता शिल्लक. 5 बॉलवर 5 6 जरी आले तरी इथून देखील सामना विजय होऊ शकतो संदेश स्पोर्ट्स शिरवली संघ. परंतु फाईट मी म्हणेन खूप चांगली दिली. हा बॉल वाईट आहे. यष्टीरक्षकाच्या पायाला ब्रश करून आउटफील्ड मध्ये जातो. शॉट बॅकवर्ड दिशेने. एस्पन्स वळतात. या सिटीचा व्हाईट बॉल. एक इशारा करतात. एक बाईटची धाव. एकंदरीत 2 धावा इथे मिळतात. स्कोर कार्डवर धावा संख्या 77 धावा. 30 धावांची गरज. 5 षटकार इथं येणं आवश्यक असलेल्या मॅच मध्ये विजयासाठी. अपील करतात. हा बॉल यष्टींच्या वरनं गेला. गुड किपिंग. खूप चांगलं यष्टीरक्षण. डॉट बॉल पाहायला मिळतोय. बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. झेंडा स्पोर्ट्स अडगाव विपक्ष राणा स्पोर्ट बोरशिती. काही नियम तुमच्या समोर सांगतोय. ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये एंट्री करता व्यासपीठाच्या समोरूनच जायचे आणि ज्यावेळी मॅच फिनिश होते व्यासपीठाच्या समोरूनच तुम्हाला बाहेर जायचंय. हे नियम आहे त्या स्पर्धेचे, लक्षात घ्यायचंय. बी प्रोफेशनल. एक प्रोफेशनल स्पर्धा तुम्ही खेळताय. हा फटका कट केला. शॉर्ट टर्मला खेळाडू त्याच्या हातामध्ये एक सिंगल क्विकली कंप्लीट करतात आणि बोनस गुण इथे मात्र मिळू शकत नाहीये चेरोली संघाला. आता मात्र विजयासाठी आवश्यक आहे 29 धावा. अजूनही बोनस 27 धावांनी जर विजय झाले तर बोनस. धावा संख्या फलकावर आपल्याला अजूनही 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. बोनसची शक्यता अजून आहे चिरवली संघाला. चांगला स्ट्रोक ऑन साइडला. एकच धाव इथे मिळते. या धावा संख्येबरोबर धाफलक पुढे सरकतो. धावा संख्या दाफलकाला पाहायला मिळते 79 धावा. 107 धावांचं टार्गेट. त्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 79 धावा इथे सजवल्या गेल्यात. मी म्हणेन खूप चांगली फाईट. खूप चांगला संघर्ष नांदवळ संघाच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक. डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. खेळाडू आहेत. एक धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्यावरती आलेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
आणि स्कोर कार्डवर धावा संख्या धाव फलकावर पाहायला मिळते 81 धावा 81. जबरदस्त बॅटिंग संघर्ष केला मैदानाच्या मध्ये तुम्ही हारा नक्कीच परंतु जिंकणाऱ्याला घाम फुटला पाहिजे अशा प्रकारे तुमची हार असायला हवी आणि संघर्ष इथं खूप चांगला पाहायला मिळते ओव्हर पिच बॉल मध्ये कनेक्ट केला आहे धावाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद या ठिकाणी मॅच देखील फिनिश होते मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन संदेश स्पोर्ट्स शिरवली अँड हार्ड लक एकविरा क्रिकेट संघ नांदवळ 81 धावाच्या धावफलकावर आणि हे 26 धावांनी पराभूत झाले त्यामुळे मात्र बोनस अगदी एका धावेने बोनस धाव हुकली मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा प्रवीण फडे गुड बॅटिंग यायचं चला लगेच मैदानाच्या बाहेर आणि पॅव्हेलियनच्या दिशेनेच मात्र आतमध्ये एंटर करायचंय सीपीएल अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून देखील एक दर्जेदार स्पर्धा आयोजित केली जाते चिरवली प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचे अध्यक्ष या ठिकाणी यांच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं जाईल पुरुषी संघ तुमचा जार तुम्ही उचलून घेऊन गेला नाहीये तुम्हाला प्रत्येक मॅचला सूचना झाल्या प्लीज विनंती आहे व्यासपीठावर दरम्यान सीपीएल चे अध्यक्ष यांचा प्रथम सन्मान केला जातोय एसपीएल चे अध्यक्ष आदरणीय राममामा वाटोळे यांच्या शुभ हस्ते त्यानंतर त्यांच्याच शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्काराने सन्मानित केलं जाईल अगदी एका धावेनं बोनस चुकलाय तो चेरवली संघाचा 26 धावांनी पराभूत झाले जर तिथे 27 धावांनी असे जर बोनसने विजयी झाले असते एक व्हाईट बॉल तो थोडासा प्रॉब्लेमॅटिक ठरला नक्कीच बिग फाइट राणा स्पोर्ट बोरशेती वर्सेस झेंडा स्पोर्ट्स अटगाव चला क्षेत्ररक्षण सजलंय अटगाव संघ आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्यायचे आहेत जर क्षेत्ररक्षण सजवलंय ते बोरशेती संघानं अटगाव संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या मध्ये पाठवायचे नियम लक्षात घ्या स्पर्धेचे नियम अटगाव संघ संघनायक जे सातत्यानं काही नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो कारण तुम्ही पहिली मॅच खेळताय या स्पर्धेमध्ये 7 षटक 2 षटक पहिले पॉवर प्ले 1 षटक बॅटिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला 6 ओव्हरच्या आत मध्येच घ्यायचा आहे 7वं षटक तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले मिळणार नाहीये लक्षात घ्या त्यानंतर दुसरा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय फलंदाजाला एक रिव्ह्यू दिला आपण बीमर साठी जर फलंदाजाला वाटला की हा बॉल बीमर नाहीये तर तो रिव्ह्यू घेऊ शकतो बीमर साठी रिव्ह्यू त्यानंतर एलबी साठी पण रिव्ह्यू आहे तुमच्याकडे तुम्हाला वाटलं जर मी बाद नाहीये तर तुम्ही एलबी साठी देखील रिव्ह्यू घेऊ शकता असे 2 रिव्ह्यू एक बीमर साठी एक एलबी साठी हे 2 रिव्ह्यू तुम्हाला दिलेत
गोलंदाजी करत असताना देखील तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता एखाद्या LB वर. आणि पंचांना जर एखाद्या डिसिजनवर थोडासा क्लोज डिसिजन वाटला तर पंच कधीही थर्ड अंपायर घेऊ शकतात. ते त्यांच्यावर डिपेंड आहे, कारण त्यांना असं वाटलं की हा निर्णय खूप क्लोज आहे, इथे निर्णय देणं अयोग्य आहे, तर ते तिसऱ्या पंचांकडे नक्कीच कल करू शकतात त्यांचा. त्यानंतर सर्वात महत्वाची सूचना, ही संपूर्ण स्पर्धा इंटरनॅशनल रूल नुसार चालली आहे. त्यामुळे जर एखादा फलंदाज चेंडू डॉट झाला आणि तो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला तर तुम्हाला धाव मिळणार नाहीये. परंतु जर फलंदाजानं जागा सोडली स्ट्राईक रोटेट करण्यासाठी तर त्याला बाद दिलं जाऊ शकतं.